पाहिजे की तिकडून फायदा झाला तुमचा. तुकाराम महाराज म्हणे फायदा सांगितला तू थांबणार नाही. देवाची ते कोण आला ज्याच्या घरा आणि त्याच्या पडेचे रस संसार असे. आता हा का फायदा आहे का? ते म्हणे मला तुमचा आहार झाला, तुम्ही नामस्मरण केलं, पण त्याच्याबद्दल म्हणणं नाही म्हणे, पण काहीच खरं नाही राहिलं ना तुमचं. आता हे बी खरंच आहे का नाही? याचा बी एक म्हणे महाराज ते नाम घेता उठावटीन व्हाय संसाराची तुटी, तर मग घ्यायचं कशाला? हे बी खरंच आहे ना की जर नामस्मरण करून जर मग ते मग संसार तुटतो, काहीच खरं नाही राहत, मग उगाच असं मग बेजारच होणार म्हणे बाबा हे. तुकाराम महाराज म्हणे अरे हे सगळं जाऊ दे, पण एक फायदा लयच झाला म्हणे. काय? ऐसा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे मिठी. हे सगळं जाऊ दे, पण देव माझ्या घरी आला ना, पुन्हा आपण होऊन आला, आणि आल्यानंतर आम्ही सगळं करतो पण देव येत नाही. तिथं देव म्हणाले, देव तुकोबाराच्या घरी आले, तुकोबाराबरोबर जेवण केलं महाराज. हा साधा फायदा आहे का? आणि तुकोबाराच्या घरी देवच नाही, तुकोबाराय सांगतात अरे भाव बळी विष्णू दास नाही नाश पावळ, अशी भावना. आणि आम्हाला माहित आहे. बाकीचं काय हे पळत गेलं आमचं योग भाग्य घरा येतील आणि सर्व शक्ती चालत आमच्याकडे पळत येईल. तो सगळ्यात पुन्हा पैसे सांगितल्या बरोबर एखादा चक्कर आहे काय ना, त्याच्या बापाची कंपनी काय आणा म्हणे आधी की त्या पोराचा सत्यानाश केला. योग्य वेळ लागती, योग्य साधना लागती. काय पथ्य आहे काय नाही ते पथ्य कळायला पाहिजे, त्याच्याशिवाय या गादीवर उभं राहायचं नाही. हा पथ्य ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. जर पथ्य सांभाळत नसत, अज्ञान लेकराला बारीकशेक लेकराला काय कळणार आहे पथ्य? त्याला काहीच कळत नाही. अनुभव लागतो. खैराचा इंगल जिभेवर ठेवून तुकोबारायचे अभंग झालेले आहेत. काही कुंकडे बोलायसाठी नाही. म्हणून कीर्तनामध्ये सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, अन्यथा काहीही बोलू नये. प्रमाण जर असेल, अधिकार प्रमाणात बसला असेल तर बोलायचं. विनोद करा, पण उगं वरल्यावर काहीतरी नेमके लोक हल्ले पाहिजे. विनोदाचार्य काय कठीण काम झालं. तमाशे का थोडे आहेत का? जर हसायचंच असेल तर हेच आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आहार झाला, मी तुमची वेळ बिलकुल घेणार नाही. कीर्तन कधी चालू हो, पण ते त्या वेळेलाच सुटलं पाहिजे. ही सुद्धा पथ्य आजचा पहिला दिवस आहे, आणि पहिला दिवस असल्यामुळं सगळी जमाव करणं तुम्हाला चांगलं माहिती आहे. पहिल्या दिवसचं सोंगे झाडझोडीचं असतं, हाबडधोबड महाराज असतो. उद्यापासून चांगली बहुसंख्येने तुम्ही या बरं का. सगळं मंडप गज भरला पाहिजे. आणि पहिल्या दिवशी गजानन महाराजाची सेवा आहे. गजानन महाराजाच्या चरणी नतमस्तक होतो. आणि आमची सगळे टाळकरी, तुमचे सगळे टाळकरी, एक सुरुवात झाली. आणि मला पहिला दिवस आवडतो बरं का. असं काही नाही, मी पहिल्या दिवसावर आप्पा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोसणे, जन्मोजन्मी तुका म्हणे ज्ञानोबा माऊली.